नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सत्ताकारण. आज या कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत अनेक वृत्तसंस्थांचे संपादक राहिलेले आणि ऑल अबाउट विनिंग इंडियन इलेक्शन्स, भारताचा बदलता चेहरा या पुस्तकांचे आणि याशिवाय आणखी त्यांची पुस्तकं आहेत. या पुस्तकांचे लेखक डॉक्टर उदयजी निरगुडकर आणि आमचे नवराष्ट्राचे पुणे आवृत्तीचे निवासी संपादक अनिकेतजी जोशी सर. सर, तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत. अ, स्वागत. आजच्या घडीला आपण जर विचार केला तर 3 तारखेला सगळे उमेदवार कोण रिंगणात असणार आहेत, कुठल्या पक्षाचे किती असणार हे चित्र स्पष्ट झालेलं असणार आहे. पण आज जर आपण कोणी विचारलं तर सगळ्या पक्षांची यादी तयार आहे का, तर काहीशी संभ्रमावस्था आहे. कोणीही सुस्पष्ट उत्तर देऊ शकणार नाही. बरं, युतीमधले जे पक्ष आहेत ते महाराष्ट्रात 29च्या 29 जागी एकमेकांच्या सोबत आहेत अशीही परिस्थिती नाही. आघाडीचा विचार करायचा झाला तर आघाडीमध्ये कोण कोणाबरोबर जायचंय, कुठल्या शहरात युती करायची, कुठल्या शहरात सोबत राहायचंय, कोणाला बरोबर घ्यायचंय नाही घ्यायचंय याबद्दल अजूनही संभ्रमावस्था कायम आहे. बैठकावर बैठका चालू आहेत आणि ह्या सगळ्या प्रकारचं असं वातावरण असताना आज घडीला दोन्ही बाजूचं चित्र खूप स्पष्ट आहे असं म्हणता येणार नाही. निरगुडकर सर, तुमच्यापासून सुरुवात करते की इतकी संभ्रमावस्था, निवडणुकी इतकी जवळ आणि तोंडावर आलेली असताना यापूर्वी तुम्ही कधी पाहिली आहे का? इतक्या प्रमाणात नाही पाहिली, पण नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये अशा प्रकारच्या अतर्क्य गोष्टी यापूर्वी देखील घडलेल्या आहेत. त्यामुळे याचं मला काही फार आश्चर्य वाटत नाही. फक्त एक थोडी दुरुस्ती अशी सुचवतो की ही जी संभ्रमावस्था आहे, ही जी गोंधळाची अवस्था आहे, ही जोपर्यंत अर्ज सादर करायची आहेत आणि मागे घ्यायचे आहेत तोपर्यंतच असणार नाही, तर निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरही कोण कोणाबरोबर जाईल हे काहीही सांगता येत नाही. त्यामुळे तेव्हा देखील हे तसंच राहील, हे मतदारांनी लक्षात ठेवावं. म्हणजे आज जरी अ पक्ष ब पक्षाच्या विरोधात लढत असला तरी निवडणुकीनंतर अ आणि ब यांची एक विचित्र युती अस्तित्वात येणार नाही. कशावरून? विचित्र प्रकारच्या आघाड्या, अतर्क्य युत्या यांचं बेमालूम अफलातून मिश्रण म्हणजे महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका. अगदी बरोबर आहे. तुम्ही सुरुवात जी केलेली आहे ती एक नांदीच आहे की कशा प्रकारचं सगळं असणार आहे. अनिकेत सर, कुठे वाटा कुठे टाटा, आपण आज नवराष्ट्राची मथळाच असा केलेला आहे. तर आजच्या घडीला म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, पण त्यांच्याबरोबर काँग्रेस जाणार की नाही याबद्दल बैठका चालू आहेत, चर्चा चालू आहेत. शिवसेना, शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये सुद्धा काही काही ठिकाणी एक वाक्यता नाहीये असं स्पष्ट दिसते. अगदी पुण्याचंच उदाहरण जरी आपण घ्यायचं ठरवलं तर पुण्यात सुद्धा जागा वाटपाबद्दल अजून निश्चिती झालेली नाहीये. दोन्ही राष्ट्रवादी कुठे एकत्र येणार कुठे येणार नाहीत याचा एक गोंधळ जो आहे तो अद्याप संपलेला नाही. ही जी दोन भावांची जवळीक आहे किंवा काका पुतण्यांची जवळीक आहे, ही या निवडणुकीवर कसा प्रभाव टाकेल असं वाटतं तुम्हाला? जसं तुम्ही म्हणालात तसं गोंधळाचं वातावरण निवडणुकीवर सांगतायत त्याप्रमाणे प्रचंड गोंधळाचं वातावरण आहेच. पण हा गोंधळ मुद्दाम तयार केलेला आहे, मुद्दाम निर्माण केलेला आहे. अखेरच्या क्षणापर्यंत कुठलाच पक्ष हे आपल्या याद्या जाहीर करत नाहीये. उद्या अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे 31 डिसेंबर. त्यामुळं हे आजचे आणि उद्याचे असे 48 तास हे अतिशय महत्वाचे आहेत. आज काही उमेदवारांना त्यांचे एबी फॉर्म पक्षाकडून दिले जात आहेत, म्हणजे उमेदवारी जाहीर होतीये, पण ते देखील संपूर्ण यादी ही प्रेसला उपलब्ध करून देत नाहीयेत. याचं कारण हा एक जो गोंधळ जो आहे हा त्यांना चालू ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये त्यांचा उद्देश असा आहे की जे आपले उमेदवार आहेत त्या ठिकाणचे जे बंडखोर संभाव्य असू शकतील त्यांना दुसऱ्या पक्षाचं तिकीट पटकन मिळू नये, त्याच्यामध्ये त्यांच्या तांत्रिक अडचणी तयार व्हाव्या. पण हे जे देणारे आणि घेणारे हे दोघेही हुशार असल्यामुळं ते या गोष्टीवर देखील मात करून आधीच एबी फॉर्म संभाव्य बंडखोरांना दिलेले नसतील
असं काही नाही. त्यामुळे आपल्याला हे आणखीन 1-2 दिवसांनी हे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. तर काका पुतणे यांची युती आपण जसं छापलंय त्याप्रमाणे ह्या युत्या होत आहेत की नाही होत आहेत असं वातावरण सगळीकडे आहे. आता अजित पवारांनी असं स्पष्ट केलंय की पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहोत. पुण्यामध्ये एकत्र आहेत की नाही, की पुण्यात पुन्हा वेगळे लढणार आहेत, पुण्यामध्ये शरद पवार काँग्रेस बरोबर आहेत की उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहेत, हा सगळा गोंधळ कायम आहे. पण याच्यामध्ये जे ठाकरेंचं जे एकत्र येणं हा जो भाग आहे हे आपण जास्त हाईप करतोय असं मला वाटतं. त्यांच्या एकत्र येण्याचा फार मोठा परिणाम म्हणजे त्यांना जो अपेक्षित आहे मुंबईमध्ये प्रचंड होईल असं अजिबात आता चित्र नाही. निरगुडकर सर, ठाकरे बंधूंचं एकत्र येणं जुलैपासून सुरू झालं. युती अधिकृत आहे की नाही याची घोषणा अगदीच गेल्या आठवड्यामध्ये झालेली आहे. तरी तेव्हाही ती जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना आणि मनसे यांची युती झाली आहे एवढं खरं म्हणजे बातमी होती. बाकी सगळं एकत्र येणं वगैरे वगैरे असा एक तो शो होता असं म्हणायला पाहिजे. परंतु या दोघांनी जे मराठी माणूस ही भावनिक साथ घातलेली आहे त्याला कितपत म्हणजे त्याला कितपत समर्थन या महाराष्ट्रातली जनता किंवा मुंबईतली जनता तरी देईल? पर्यायाची संधी उपलब्ध नसल्यामुळे संधीचा पर्याय निवडला, हाच त्याचा एक अन्वयार्थ आहे. आजपर्यंत त्यांच्यातले मतभेद किती तीव्र होते, एकमेकांवर त्यांनी किती प्रेमळ शब्द उच्चारलेले होते, तेलकट वड्यापासून ते शिळ्या सुपापर्यंत सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. आता ह्या सगळ्याला एका क्षणात तिलांजली का मिळाली? तर पर्यायाची संधी नाहीये म्हणून संधीचा पर्याय निवडलेला आहे. आता जनता प्रत्येक वेळी या त्यांच्या मराठी माणूस या गोष्टीला हाक देईल का? तर मला असं वाटतं या हाकेचं अपील 4 निवडणुकांच्या आधी जेवढं ताकदवर होतं तेवढं आत्ता निश्चित ताकदवर नाही. याचं कारण ती हाक कोण देतोय याला महत्व असतं. ती हाक देताना केवळ शाब्दिक कोट्या, केवळ वक्रोक्तीपूर्ण केलेले शब्द का तुम्ही तुमच्याविषयी एक आश्वासक वाटेल अशा प्रकारची तुमची प्रतिमा घडवलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर आतापर्यंतच्या त्यांच्या विचारसरणीत पडलेला फरक, सोडून गेलेले कार्यकर्ते आणि मुंबईच्या 60-65 मराठी बहुल नगरसेवकांच्या जागा व्यतिरिक्त असणाऱ्या अपिलावरचं प्रश्नचिन्ह हे लक्षात घेता या पलीकडे त्यांची उपद्रव क्षमता जास्त आहे असं मला वाटत नाही. हा भाग क्रमांक 1. भाग क्रमांक 2, प्रत्येक पक्षाची स्वतःची अशी एक कमिटेड व्होट बँक असते. जशी ती भाजपची आहे, तशीच ती शिंदे सेनेची आहे, तशीच ती मनसेचीही आहे. त्यात फरक पडतो. काहींच्या मोठ्या बँक असतात, काहींची छोटी व्होट बँक असते. परंतु ती व्होट बँक सगळ्यांची मिळवली तर ती संख्या 30 ते 35-40% पुढे जात नाही. त्याच्या पुढचा जो एक मोठा वर्ग आहे तो वर्ग सर्वसाधारणपणे निवडणुकीच्या शेवटच्या 1-2 दिवसात ज्याच्या बाजूनी कल झुकलाय, ज्याच्या बाजूनी हवा आहे, प्रचारामध्ये ज्याचे मुद्दे अधिक जोरकसपणे समोर आलेले आहेत, ज्याच्याविषयी अधिक विश्वास वाटतो की हा निवडून येऊ शकेल, आवडतो असं नाही पण हा निवडून येऊ शकेल असा जेव्हा विश्वास वाटतो तेव्हा आवडत नसलं, पसंत नसलं तरी देखील अनेकदा अशा उमेदवाराच्या मागे हे जे अनडिसाइडेड म्हणजेच कोणत्याही पक्षाला पूर्णपणे कमिटेड नसलेले जे मतदार आहेत ते त्यांना मतदान करताना दिसतात. आज जर तुम्ही 60-65 जागांवर दोघं मिळून परिणाम करणार असाल तर 228 मधून 60-65 गेलेल्या जागांवर तुम्हाला मतदान कोणत्या गोष्टी करता करायचं? जर तुम्ही निवडूनच येऊ शकत नसाल, जर तुमची महानगरपालिकेत सत्ता येण्याचा प्रश्नचिन्ह असेल तर तुम्हाला का मतदान करायचं असा विचार जर मतदारांनी केला तर उर्वरित जागांवरचं त्यांचं मतदान निश्चित कमी होऊ शकतं.
त्यामुळे मुळातच लोकसभेला जशी एक लाट असते प्रस्थापितांच्या विरोधात किंवा प्रस्थापितांच्या बाजूनी, जी आपण 2019 साली पाहिली किंवा 2014 साली काँग्रेसच्या विरोधातली लाट पाहिली, 2019ला प्रस्थापितांच्या बाजूनी लाट आपण पाहिली, तर 2024 मध्ये काहीसं संमिश्र स्वरूप आपल्याला पाहायला मिळालं. तरी देखील भारतीय जनता पक्षाकडेच एकूण कल आणि झुकाव होता. तीच गोष्ट आपण 2024च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पाहिली की जिथे आपण भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादीचा गट यांच्या बाजूनी एक फार मोठा कौल जनतेने दिला. परंतु महानगरपालिका, नगर परिषदा यांच्या निवडणुकांमध्ये अशा कोणत्याही प्रकारची लाट असते असं काही दिसत नाही. ती एक स्थानिक गणित असतात. स्थानिक उमेदवाराची जनमानसातली प्रतिमा, त्याचा लोकांशी असलेला कनेक्ट, त्यांनी केलेली कामं, अशा प्रकारचे निकष असतात. परंतु गेली 7 वर्ष या निवडणुका न झाल्यामुळे महानगरपालिका रिक्त त्याचं उत्तर नाही असं आहे. त्यामुळे सर्वच त्यांच्या पाट्या बहुतांशी जर कोऱ्या आहेत असं आपण म्हटलं तर नगर परिषदाचे निकाल हे महानगरपालिकांसाठी एक प्रकारचे दिशादर्शक असू शकतात आणि त्यात सध्या तरी भारतीय जनता पक्षाने इतर पक्षांवर बाजी मारलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनी अपेक्षेपेक्षा इतर छोटे राजकीय प्रादेशिक पक्ष आहेत, मग ते राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल किंवा शिवसेनेच्या दुसरा जो गट आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा, त्यापेक्षा सरस कामगिरी केलेली आहे. त्यामुळे तेच जर आपण एक्स्ट्रापोलेट केलं, तेच जर आपण पुढे नेलं तर मुंबई महानगरपालिकेवर त्यांचं वर्चस्व, ठाणे महानगरपालिकेवर त्यांचं वर्चस्व, कल्याण डोंबिवलीवर त्यांचं वर्चस्व आणि पुणे पिंपरी चिंचवड त्यांना एक फार मोठा आत्ता जनाधार आहे असं निश्चित म्हणावं लागेल. अनिकेत सर, हाच धागा घेऊन तुम्हाला मला हे विचारायचं आहे की जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पर्याय नव्हता, मनसेला अर्थातच निवडणुकीच्या बद्दल बोलायचं झालं तर गमावण्यासारखं काहीच नाहीये. त्यांच्यासाठी कुठलीही सिच्युएशन ही थोडीशी आशादायक की कोणाही बरोबर गेलं तरी चालेल अशा परिस्थितीची. पण शरद पवारांचा पक्ष यापूर्वी इतका अगतिक असलेला कधी पाहिला होता का? कारण दोन म्हणजे आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करायला झाला तर शिवसेना कमी अधिक प्रमाणात नेहमी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेली आहे भारतीय जनता पार्टीशी युतीमध्ये असताना. एकत्रित शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचाही नेहमी बोलबाला राहिलेला आहे आणि चांगल्या जागा त्यांनी आणलेल्या आहेत. परंतु या दोन्ही पक्षाचे जे वारसा सांगणार आहेत म्हणजे एक तर संस्थापक शरद पवार आणि इकडे उद्धव ठाकरे, या दोघांची अतिशय अगतिक अशा स्वरूपाची अवस्था कुठे ना कुठेतरी आत्ताच्या या निवडणुकीमध्ये दिसते. बरोबर आहे, पण माझ्या मते शरद पवार आणि शिवसेना हे दोन्हीही तसे ओव्हररेटेड अशा प्रकारचे पक्ष राहिलेले आहेत. त्यांचं स्थान महाराष्ट्रामध्ये कधीही 25% वर गेलेलं नाही. म्हणजे निवडून आलेल्या जागांच्या संदर्भात मी बोलतोय. आणि मतांच्या टक्केवारीमध्ये हे 16-17% आसपास विधानसभेला दोन्ही पक्ष राहिलेले आहेत. मागच्या मुंबईच्या जर तुम्ही याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल पाहिले तर शिवसेनेला 84 जागा मिळालेल्या होत्या आणि भारतीय जनता पक्षाने 82 जागा घेतलेल्या होत्या. त्यावेळेला शरद पवारांच्या पक्षाकडे 14-15 इतके नगरसेवक होते. आता त्या पक्षामध्ये फूट पडलेली आहे. शिवसेना पक्षामध्ये देखील उभी फूट पडलेली आहे आणि जसं उदयजी सांगत होते त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी आता त्या पक्षावरती किंवा त्याचे जे मूळचा मतदार जो आहे, शिवसेना म्हणून जो मतदार आहे, त्याच्यावरती त्यांनी पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. हे गेले 2 निकाल विधानसभेचे आणि आत्ताच्या ताज्या नगरपालिकांचे ते आपल्याला सांगता येतील. त्यामुळे ते जर पाहिलं तर मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जरी ते मनसेबरोबर गेले असले आणि जरी शरद पवार त्यांच्यासोबत काही प्रमाणात येतील किंवा नाही येतील अजून प्रश्नचिन्ह आहे, कदाचित येतील, पण त्याला म्हणजे फार महत्व आहे किंवा फार मोठं स्थान मिळेल असं अजिबात शक्यता नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडचे जे नगरसेवक निवडून आलेले होते त्यातले 55-60 नगरसेवक हे आता एकनाथ शिंदेच्या सोबत आहेत
नव्यानं त्यांच्याकडे कोणी मतदार वर्ग आलेला आहे असं चित्र अजिबात नाही. त्यांना विधानसभेला मुस्लिम मतदारांनी मोठा हात दिलेला होता, ही खरी गोष्ट असली तरी मराठी आणि मुस्लिम असं जे एक कॉम्बिनेशन त्यांच्या बाजूने उभं राहील का, असा एक प्रश्न काही निरीक्षकांनी उपस्थित केलेला होता. त्यातला मुस्लिम हा वर्ग हा कदाचित मनसे त्यांच्यासोबत आल्यामुळं हा दूर जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस त्यांच्यासोबत नाही, हा देखील तो वर्ग दूर नेण्यासाठी एक फॅक्टर असू शकतो. त्यामुळं या निवडणुकीमध्ये जसं उदयजी सांगतात त्याप्रमाणे अगदी खरी गोष्ट आहे आणि हे चित्र स्पष्ट आहे पुरेसं की मुंबईमध्ये महापौर हा भाजप आणि एकनाथ शिंदे या युतीचाच झालेला आपल्याला दिसेल. काही ठामपणे मतं मांडली जात आहेत अर्थातच, आणि आत्ताचं चित्र जर बघितलं तर ते योग्यही वाटतंय. पण काँग्रेस वंचित यांची भूमिका काय राहील? म्हणजे निडगुळकर सर, काँग्रेसला मनसेला सोबत घेणं हे परवडणारं नाहीये. त्यामुळे काँग्रेस वंचित बरोबर जाऊन काही वेगळं करेल का? किंवा काही ठिकाणी सगळीच गोंधळाची अवस्था असल्यामुळे पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर जातील का? कारण आता आपण पुण्यामध्येच बघितलं तर आज सचिन अहिर आणि सतेज पाटील हे एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन म्हणजे सगळं एकंदर पुन्हा गोंधळाची परिस्थिती आहेच. काँग्रेस आणि वंचितची भूमिका काय असेल? मी पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं होतं की ही गोंधळाची परिस्थिती निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आणखीन गडद होणार आहे. अगदी होय. त्यात फक्त काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्र येण्याची शक्यता खूप कमी आहे, किंवा नाही म्हटलं तरी हरकत नाही. परंतु बाकी कुठल्याही प्रकारची कॉम्बिनेशन आली तर कोणालाही आश्चर्य वाटू नये असं आत्ताचं अत्यंत हीन दर्जाचं आणि गतिमान एक प्रकार असलेलं असं राजकारण झालेलं आहे, ज्यात तत्वशून्य आघाड्या आहेत, कोणत्याही प्रकारचा विधिनिषेध नाही. त्यामुळे निवडणुकीत ज्यांच्यावर टीका केली त्यांना घेऊनच स्थापन करावी लागेल हे कल्पना असल्यामुळे कार्यकर्ते भांडतायत, नेते मात्र एकमेकांशी हातमिळवणी करतायत. कुठे ना कुठेतरी यापूर्वी जेव्हा केव्हा महाराष्ट्रात काही घडायचं तेव्हा त्यामागे शरद पवार आहेत असं म्हटलं जायचं. आता ती जागा देवेंद्र फडणवीस व्यापतायत असं दिसून येते. कारण ठाकरे बंधू जेव्हा एकत्र 5 जुलैला पहिल्यांदा आले तेव्हा राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की जे कोणालाही जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं, आम्ही दोघं एकत्र आलेलो आहोत. आता शरद पवार आणि अजित पवार ह्यांनी एकत्र येण्याला सुद्धा कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टीचा हिरवा कंदील असणं हे उघड आहे की हे असल्याशिवाय हे अजितदादा करतील असं दिसत नाही. काय वाटतंय तुम्हाला? दोघांकडूनही मला उत्तर हवं या. मला त्यात एक असं दिसतंय की जर उद्या शरद पवार यांचा गट अजित पवार यांचं जर मिलन झालं तर सर्वप्रथम ती जी कोर्टात त्यांची केस आहे ती केस पहिले मागे घ्यावी लागेल, कारण मग भांडणाचा मूळ मुद्दा त्यातनं निघून गेला असेल. दुसरी गोष्ट अशी आहे की मग अशा वेळेला केंद्रातलं एक मंत्रिपद जे आलेलं आहे ते मंत्रिपद नेमकं कोणाला मिळणार? मग ते जर कुटुंबातल्याच व्यक्तीला मिळणार असेल तर मग त्याचा धक्का प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे कसा काय सहन करणार हा देखील एक प्रश्नच आहे. तिसरी गोष्ट, शरद पवार यांच्यासारखा करू शकणारा आणि एक प्रकारे कुटील राजकारणासाठी प्रसिद्ध असलेली व्यक्ती जर तुमच्या बाजूला नामोहरम होऊन बसणार असेल तर विरोधी पक्षांना एकत्र आणणारा एक दुवा आणि सांधाच निखळलेला आहे. त्यामुळे युपीए नावाची गोष्ट त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जाण्यानी संपुष्टात महाराष्ट्रात आणि भारतात कायम पुढच्या 3-4 वर्षाकरता तरी झाली असेल. त्यातूनच शरद पवार यांच्या राज्यसभेवर पुन्हा निवडून जाण्याचा मार्ग मोकळा होतोय की आणखीन काही वेगळ्या पर्यायाची मांडणी ते करतायत हे दिसेल. परंतु दोन राष्ट्रवादींचं एकत्र येणं हे काही कौटुंबिक स्नेहसंमेलन, दोन भांडलेले भाऊ काका आणि पुतण्या एकत्र येत आहेत असं इतक्या सोपेपणे त्याकडे बघता येणार नाही. तर याच्या मागे एक लार्जर गेम ऑफ प्लॅन आहे. तो लार्जर गेम ऑफ प्लॅन निवडणुकीचे निकाल काय कसे लागतायत आणि त्यावेळची राजकीय गणितं काय असतायत यावर ठरतं. राजकारणामध्ये उपद्रव मूल्य आणि उपयुक्तता हेच दोन निकष असतात.
ज्यांच्याकडे उपद्रव मूल्य जास्त असतं त्यांना न्याय कशा पद्धतीनं द्यायचा याची काही राजकीय गणित असतात, आणि निव्वळ उपयोग ज्यांचा आहे त्यांना कसा न्याय द्यायचा, या दोन्ही ताकदी ज्यांच्याकडे आहेत, म्हणजे उपयोगही आहे आणि उपद्रव मूल्यही आहे, त्यांना कशा प्रकारे न्याय द्यायचा याचे प्रत्येक पक्षाचे ठोकताळे त्या त्या काळानुसार असतात. त्याचा प्रत्यय आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतर पुढच्या 1 महिन्याच्या आत आलेला दिसेल. अनिकेत सर. जसं उदयजी सांगतायत, पण ह्याच्यामध्ये मी एक थोडीशी जोड अशी देतो की ह्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर काही काळाने दिल्लीमध्ये ज्या गाठीभेटी झालेल्या होत्या, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे जाऊन अमित शहाना भेटलेले होते. त्याच सुमारास सुप्रिया सुळे त्यांच्या काही खासदारांच्या सोबत अमित शहाना भेटल्या होत्या. दिल्लीतले लोक असं सांगतात की या सगळ्या गाठीभेटीमध्ये, जसं तुम्ही प्रश्न विचारलेला आहे की याचं सूत्रधार कोण, तर हे सूत्रधार दिल्लीमध्ये बसलेले असू शकतात, हे मुंबईत बसलेले असू शकतात, नागपूरकर. त्यामुळे ह्या सूत्रधारांनी काही ठरवलेला असेल, तो गेम प्लॅन आता पुढे उलगडताना दिसेल. पण सुप्रिया सुळे यांच्याकडे केंद्रातलं मंत्रिपद जावं अशी शरद पवारांची इच्छा असेल, म्हणजे नसेलच असं काही सांगता येत नाही आपल्याला. आणि गेल्या काही काळामध्ये शरद पवार हे कदाचित तब्येतीमुळे असेल, कदाचित राजकीय दबाव किंवा पुढचं काय त्यांचा मार्ग त्यांना कदाचित सापडत नसेल, पण ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या तीव्रतेनं प्रगट झालेले नाहीयेत, त्यांच्या सभा झालेल्या नाहीयेत, नगरपालिका नगरपंचायती या निवडणुकीमध्ये ते कुठेही गेले नाहीत. सुप्रिया सुळे काही ठिकाणी गेल्या. आता महापालिकांच्या ज्या निवडणुका सुरू आहेत त्यावेळेला देखील गेल्या काही दिवसात शरद पवार काहीच बोलत नाहीयेत, त्यांचं कुठेच अशा प्रकारचं वक्तव्य आलेलं नाहीये की एकत्र यावं की न यावं. ते लांब आहे. हे लांब राहणं हा कदाचित एक संकेत असेल की बहीण आणि भावांनी एकत्र यायला माझी काही हरकत नाही, अशा प्रकारची. तर याच्यामध्ये आता आणखी काही गोष्टी घडणार आहेत, त्या पुढच्या काळात आपल्याला दिसतील. त्याची थोडी आपल्याला वाट पाहावी लागेल. निरगुडकर सर, तिरंगी चौरंगी लढती होण्याची शक्यता जास्त दिसून येते सगळ्या प्रमुख शहरांमध्ये. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी सारखा एक पक्ष आणि त्यांच्या सोबत राहून शिंदेची शिवसेना ही सुद्धा एक 365 दिवस ज्याला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारणात पावलं उचलणं, अशा पद्धतीने मग लोकांना भेटणं असो, संपर्क असोत, सभा असोत, किंवा कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने काहीतरी करत राहणं असो, हे करताना दिसते. त्याच्या अगदी विपरीत परिस्थिती ही दुसरीकडे आपल्याला दिसून येते की कार्यकर्ते संभ्रमामध्ये, नेते काय करतील याबद्दलची निश्चिती नाही, कुठल्याच प्रकारची ठोस कार्यक्रम नाही. कसं बघता तुम्ही महाराष्ट्राचं एकंदर राजकारण? दोन्ही नेत्यांच्या कार्यशैलीत पूर्णपणे भिन्नता आहे. आनंद दिघे ज्याप्रमाणे 24 तास काम करायचे अक्षरशः, तशाच प्रकारचं काम एकनाथ शिंदे करत आहेत आणि हिंदुत्वाच्या भूमिकेपासून तसूभरही ढळलेले नाहीत. तर उद्धव ठाकरे यांची जी कामाची पद्धती आहे ती एका जागी बसून काम करणे आणि मिळेल त्या संधीच्या मागे जाऊन जी मूळ भूमिका होती त्याच्याशी प्रतारणा करणे, अशा स्वरूपाची आपल्याला दिसत आहेत. या दोन्हीची काही फळं आहेत आणि काही दुष्परिणाम आहेत. या निवडणुकीमध्ये त्या दोघांना त्याची फळं मिळतील आणि दुष्परिणामही दिसतील. विधानसभेला त्याची झलक दिसली होती. लोकसभेच्या अनपेक्षित यशामुळे उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार खूप जोरात आहेत असं वाटत होतं, परंतु विधानसभेला त्याची जागा त्यांना दिसून आली. महानगरपालिकेला ती जागा फार मोठ्या प्रमाणात दिसणार आहे आणि तिथेच ठरेल मुंबईचा धुरंदर कोण. अनिकेत सर, मुंबईचा धुरंदर कोण हे ठरणार आहे उघड आहे. आपण उद्धव ठाकरेंसाठी जर विचार केला तर ही अक्षरशः त्यांच्यासाठी डू ऑर डाय अशी परिस्थिती आहे. कारण त्यांना स्वतःचं अस्तित्व राजकारणामध्ये टिकवायचं असेल आणि कारण यानंतर मोठी निवडणूक थेट 2029 मध्ये असणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी डू ऑर डाय अशी परिस्थिती आहे. काय नेमकं तुम्हाला वाटतं, खरंच त्यांचं काही अपील दोन्ही भावांचं एकत्र येण्यामुळे, आणि जर राष्ट्रवादीने त्यांच्यासोबत काही ठिकाणी स्ट्रॅटेजिक
अलायन्स करायचं ठरवलं मुंबईमध्ये, जसं शरद पवार म्हणतायत, तर काही फरक पडू शकतो का खरं? फरक पडण्याची शक्यता अजिबातच दिसत नाही. परंतु अस्तित्वासाठी लढाई आहे, अस्तित्वाची लढाई आहे, हे अगदी खरं आहे. आणि याच्यामध्ये त्यांची मतं जी आता नगरपालिकेला दिसलेली आहे, जी विधानसभेत दिसली, त्यात फार मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसात फरक पडलेला आहे असं अजिबात नाहीये. त्यामुळे साधारणपणे त्याच पद्धतीचे निकाल येणार आहेत. उद्धव ठाकरेंचा पक्ष हा आता राज्यामध्ये शेवटच्या क्रमांकावर, 4थ्या-5व्या क्रमांकावर गेलेला आहे. शरद पवारांचा त्याच्यावर थोडासा आहे. आणि या दोघांच्या मानाने चौपट पाचपट जागा या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मिळवलेले आहेत. भाजप त्याच्या आणखी कितीतरी पुढे आहे. त्यामुळे हेच चित्र 29 महानगरपालिकांच्या मध्ये देखील आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे फार मोठा फरक गेल्या काही दिवसात पडलेला आहे, किंवा उमेदवारीमुळे पडेल किंवा एकत्र येण्यामुळे पडेल असं चित्र अजिबात दिसत नाही. त्यामुळे निकाल हे साधारणपणे जसे नगरपालिकेला आले, जसे विधानसभेला होते, तसेच लागण्याची शक्यता अधिक आहे. मुस्लिम मतावर एक मक्तेदारी जी काँग्रेस किंवा विरोधी आघाडीची असायची, ती निरगुडकर सर आता कुठेतरी विधानसभेमध्ये म्हणा किंवा लोकसभेमध्ये म्हणा, असं चित्र वाटत होतं की उद्धव ठाकरे ती मतं आपल्याकडे खेचू पाहत आहेत. आता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना बरोबर घेतलेलं आहे. दोघांमध्ये वैचारिक गोंधळ आहे. नेमका चेहरा कुठला? नेमकं आपलं हिंदुत्व सोडलेलं आहे का? आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मुस्लिम मतदार नेमकं काय करेल? हिंदू मतदारांना असं वाटतंय की मुसलमान मतांचं लांगुलचालन हे उद्धव ठाकरे करतायत, आणि मुस्लिम मतदारांना असं वाटतंय की राज ठाकरे यांना बरोबर घेऊन ते हिंदू मतांचं लांगुलचालन करतायत. हिंदीमध्ये एक म्हण आहे, न घर का न घाट का, की अशी अवस्था होणार आहे, आणि त्याचं फळ त्यांना आता दिसेल. म्हणजे एकंदर आजच्या घडीला जर आपण पाहायचं ठरवलं तर, कारण येत्या 10-12 दिवसात फार वारं फिरेल असा भाग दिसत नाही. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर स्थानिक उमेदवार कोण असतील त्यामध्ये काही निकाल इकडे तिकडे होऊ शकतात. पण आजच्या घडीला आपल्याला भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुती म्हणून जी अधिकृत आहे तिलाच ऍडव्हान्टेज आहे असं दिसतंय. असं 100% म्हणता येणार नाही, कारण ऍडव्हान्टेज. का काही ठिकाणी अजित पवार आणि एकनाथ शिंदे सोबत आहेत, काही ठिकाणी एकनाथ शिंदे आणि भाजप सोबत आहे, काही ठिकाणी या दोघांच्या बरोबर अजित पवार आहेत. त्यामुळे असं तुम्हाला पूर्ण बायफर्केशन झालंय असं दिसणार नाही. परंतु या सगळ्यामध्ये ऍडव्हान्टेज बीजेपी आहे, एवढं मला वाटतं. निरगुडकर सर. 100% याच्यात भारतीय जनता पक्ष हा जसा नगर परिषदांमध्ये आणि विधानसभेला क्रमांक 1चा पक्ष होता, तसाच तो या 29 महानगरपालिकात इतर सेकंड बेस्ट पेक्षा जवळपास 30 ते 40% मोठा पक्ष असेल, हे निर्विवाद सत्य आहे. निरगुडकर सर, तुम्हालाच मी थेट असा प्रश्न आहे की जी जागा एकेकाळी शरद पवारांची महाराष्ट्राच्या राजकारणात होती, ती गेल्या काही वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे का? आणि त्यांच्या भोवती राजकारण फिरतंय का? मर्यादित अर्थाने हो आणि अमर्याद अर्थाने नाही असं म्हणतो मी. याचं कारण अजून तरी देवेंद्र फडणवीसांनी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून राजकारणातलं पद मिळवलेलं नाही. अजून तरी देवेंद्र फडणवीसांनी जातीचं राजकारण करून महाराष्ट्राला जाती जातीत विभागलेलं नाही. अजूनही देवेंद्र फडणवीसांनी चालू असलेल्या सहकारी साखर कारखान्यांवर आपली वक्रदृष्टी वळवून ती ताब्यात घ्यायचे प्रयत्न केलेले नाहीत. अजूनही देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं याकरता प्रामाणिकपणे प्रयत्न करणं सोडलेलं नाही. हे सगळं कोण करत होतं हे सगळं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस यांची तुलना शरद पवार यांच्या काळाशी नक्कीच करणार नाही. शरद पवार यांना स्वतःच्या ताकदीवर 122 जागा कधीही निवडून आणता आलेल्या नव्हत्या. निवडणुकीला जरी निवडून आल्यानंतर मोदीजींचा चेहरा होता, देवेंद्र फडणवीसांचं हे यश नाही असं म्हणून त्यांना कमी लेखायचा प्रयत्न त्यावेळी शरद पवार यांनी केला असला तरी देखील निर्विवादपणे महाराष्ट्रामध्ये लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या कमळाकडे बघून जशी मतं दिलेली आहेत, त्याच
ताकदीने देवेंद्र फडणवीस यांना ताकद द्यायची म्हणून त्यांच्या मागे उभे राहिलेले आहेत. ज्यांची स्वतःची संख्या कधी 70, 75, 70च्या वरती गेली नाही आणि ज्यांनी वारंवार आपल्या भूमिका बदलल्या, त्यांची तुलना वयाच्या 27व्या वर्षी महापौर पद मिळाल्यानंतर आत्तापर्यंत एकदाही आपली भूमिका न बदलणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची करणं म्हणजे दोघांवर अन्याय करण्यासारखं आहे. यांचं राजकारण वेगळं, त्यांचं राजकारण वेगळं. अनिकेत सर, तुम्ही काय सांगाल या? त्यांचं राजकारण वेगळं, त्यांचं राजकारण वेगळं हे अगदी बरोबर जरी असलं तरी एका माजी भाजपच्या आणि शरद पवारांच्या जवळ असलेल्या एका माजी आमदाराचं एक उद्गार तुम्हाला सांगतो, त्यातून तुम्ही काय ते समजा. त्याचं म्हणणं असेल, त्यांनी वेगळे शब्द वापरले, मी थोडं ते जरा माध्यमाच्या सोयीसाठी योग्य शब्द वापरतो की 10 शरद पवार जिकडे थांबतात त्या ठिकाणी एक देवेंद्र फडणवीस सुरू होतो, असे उद्गार त्यांनी काढले. इतक्या मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीस यांना राजकीय हुशारीचं किंवा त्यांच्या रणनीतीचं कौतुक हे त्यांचे विरोधक असलेले लोक देखील करतायत. त्यामुळे त्यांचं स्थान एक वेगळं आहे, ते स्वतःचं स्थान निर्माण करतायत आणि त्यांच्या पुढे आणखीन मोठं भविष्य नक्की आहे. त्यांना राजकारणात आणखीन भरपूर वर्ष काम करायचं आहे आणि ते ज्या पक्षात काम करतायत त्या ठिकाणी जरी तुमची महत्वाकांक्षा तुम्ही प्रगट करायची अशी जरी नसली, अशी पद्धत नसली, तरी त्यांच्या कार्याचं योग्य मूल्यमापन हे सगळ्या स्तरावरती केलं जात असेल आणि त्यांना पुढे संधी ही अधिक मोठी मिळू शकेल असं मला वाटतं. तुमच्या दोघांचेही मनापासून आभार मानते, कारण महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत, म्हणजे 16 तारखेला निकाल लागलेले असणार आहेत, तोपर्यंत अनेक बदल होणार आहेत. पुन्हा बोलायची संधी मिळाली तर निरगुडकर सर निश्चितच आवडेल तुमच्याशी. त्यानंतर बदल होणार आहेत. 16 तारखेपर्यंत बदल नाही होय. होणार आहेत, ते तर चालू आहे. होय, त्यानंतर बदल होणार. बदलांच्या रेट्यानी जर कोणाला आता भोवळ आली असेल तर नंतर भिंतीचा आधार घेऊन उभे राहा, कारण नंतरचे बदल त्याही पेक्षा जोरात होणार आहे. याही पेक्षा वेगळे असतील निश्चितच. मग आमचे जे दर्शक आहेत त्यांना एक विनंती की तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? सध्या महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे, काका पुतण्या एकत्र येऊ घातलेले आहेत, त्यांचं आपण बारामतीमधला कार्यक्रम पाहिला कालच झालेला. याशिवाय जे ठाकरे बंधू कधी एकत्र येतील असं वाटत नव्हतं, ते अगतिक ते पोटी एकत्र आलेले आहेत. या सगळ्याचे परिणाम नेमके निवडणुकांवर काय होतील असं तुमचं मत आहे, हे निश्चित आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी निरगुडकर सर आणि अनिकेत सर या दोघांचेही मनापासून आभार मानते आणि आपली रजा घेते. धन्यवाद.